नमस्कार मित्रांनो, सध्या खूप टेन्शनमध्ये आहे, तुम्हा सर्वांना माहीत आहे। आणि जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज 11 दिवस झाले। तर माड्यामध्ये ही घटना घडली होती। माड्यातून आम्ही सोलापूरला आणलं, सोलापूरवरून पुण्याला आणलेलं आहे। तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे की खूप अवघड आहे कंडिशन, म्हणजे ऑपरेट होऊ शकत नाही आणि ऑपरेटची खरंच त्यांना खूप गरज आहे। कारण हाड काही साधं सुद्धा तुटलेलं नाही आहे, बरंच क्रॅक झालेलं आहे। जे गुडघ्याच्या खालचं नडगे असते ना, तिथून अक्षरशः 2 तुकडेच झालेत हाडाचे। मग त्यामुळे त्यांना ऑपरेटची खूप गरज आहे, पण डॉक्टर ऑपरेट नाही म्हणतात आणि त्यांचंही बरोबरच आहे मित्रांनो। कारण एखाद्या पेशंटच्या जीवाला जर धोका असेल तर ते नाही करत आणि त्यांना तसंच आहे। तर मित्रांनो, कारण असं आहे, आज 11 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये आहे, टेन्शनमध्ये पण आहे, पण आहे त्या परिस्थितीला तोंड तर द्यावं लागणार आहे मित्रांनो। कारण वेळ ही खूप चंचल असते, ती एका ठिकाणी कधीच थांबत नाही आहे आणि माझ्यावर ही वेळ आहे ती निघून जाईल। कारण माझी देवावर एवढी श्रद्धा आहे की तो परीक्षा घेत असतो आणि आपल्याला त्यातून पुढे जायचं असतं। आणि संकट ही त्याच्याच वाटेला येतात की ज्याच्यामध्ये ते पेलण्याची शक्ती असते, ताकद असते, त्याच्याच वाटेला संकट येतात मित्रांनो। तर वेळ आहे, निघून जाईल, त्यामुळे आहे त्या परिस्थितीला तोंड देणं आपलं काम आहे। तर मित्रांनो, आहे थोडंसं टेन्शन, पण होईल, काहीतरी मार्ग निघेल ह्या आशेवरच सध्या तरी आहे। तर मित्रांनो, ह्यांचा नेमका प्रॉब्लेम असा आहे की ह्यांचं ऑपरेट करण्यासाठी कोणतेही डॉक्टर परमिशन देणारच नाहीत आणि देतही नाहीत। कारण आम्ही आतापर्यंत खूप चौकशी केली, खूप सगळीकडे विचारलं, पण सगळ्यांचं एकच म्हणणं आहे डॉक्टरांचं की ऑपरेट नाही होऊ शकत। तर मित्रांनो, मग दुसरा पर्याय म्हणून डॉक्टरांनी असं सोल्युशन काढलं आहे की प्लास्टरवर कवर करू, असं त्यांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, प्लास्टर करायचं काय, म्हणजे करायचंच आहे 100%, करायचं का तर विषयच नाही आहे, 100% तर करायचंच आहे। पण ऑपरेट का नाही होऊ शकत ते मी तुम्हाला सांगणार आहे। ऑपरेशन जर केलं असतं तर त्यांना थोडंसं लवकर चालता आलं असतं, म्हणजे कसं एक 15 दिवसांनी पेशंट थोडंसं चालू शकतो, वॉकरवर चालू शकतो, त्या ह्याच्यावर चालू शकतो, तसं असतं ना। पण ह्याच्यावर कसं, प्लास्टरवर कसं पेशंटला कमीत कमी 1.5-2 महिने तरी एकाच जागी बसून राहावं लागतं, थोडंसं अवघड पडतं प्लास्टरमध्ये। होतं नीट, लवकर होत नाही एवढंच, थोडा वेळ लागतो, पण पेशंटच्या जीवाला धोका असण्यापेक्षा थोडासा वेळ लागलेलं चांगलंच ना, ते चांगलं सगळ्यात। म्हणून आम्ही सर्वांनी पण तेच डिसिजन कन्फर्म ठेवलं आहे की प्लास्टरच करायचं फक्त। तर मित्रांनो, आता ऑपरेशन का होत नाही आहे, तर ह्यांचा असा प्रॉब्लेम आहे की शुगर पेशंटला कसं अनुवंशिक असतं शुगरमध्ये, आणि त्यांचं पण म्हणजे जास्त ऑपरेट वगैरे करणं ते पण धोक्याचंच असतं शुगर लोकांचं, कारण ते जखम बरी होत नाही आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम असतात शुगरच्या पेशंटला पण। तसंच ह्यांच्यामध्ये पण एक अनुवंशिकता आहे, ह्यांच्या शरीरातले काय होतं, जे आपल्या पांढऱ्या पेशी आहेत ना, त्या पेशी ऑटोमॅटिक जास्त प्रमाणात जेवढ्या पाहिजे असतात तेवढ्या प्रमाणात तयार होत नाहीत त्या पेशी, पांढऱ्या पेशी। मग ते कधी पेशी प्लाझ्मा लावावं लागतं कमी पडल्यावर वगैरे। म्हणजे ह्या पेशंटला काय होतं की थंडीच्या दिवसात जे सांधेदुखीचे पेशंट असतात का, त्यांना कसं होतं, सांधे दुखतात थंडीच्या दिवसात जास्त, तशाच प्रकारचा असा ह्यांना पण त्रास होतो की थंडीच्या दिवसात सांधे दुखणं, सुजणं, काय होतात, ते पांढऱ्या पेशी जास्त प्रमाणात तयार होत नाहीत त्याच्यामुळे। आणि पांढऱ्या पेशी जास्त प्रमाणात नाही तयार झाल्यामुळे जी ब्लड असते आपल्या शरीरातलं, ते जास्त प्रमाणात पातळ होतं यांच्या शरीरातलं, जे लवकर हे होत नाही, घट्ट होत नाही ते लवकर। समजा एखादी जखम झाली समजा, तर ते ब्लड लवकर थांबत नाही, पेशी म्हणजे जास्त प्रमाणात वाहतं ब्लड। तर मित्रांनो, थोडंसं लागलं असतं
काय झालं असतं तर ते कवर झालं असतं, पण यांचं कसं जास्त आहे. म्हणजे आता ऑपरेट करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 25-30% तरी पडणार, कारण ऑपरेट करायचं म्हटल्यावर तेवढं तरी टाके पडतात 100%. तर विषय असा आहे की ऑपरेट करताना समजा तेवढं इन्सिजन घेतलं आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ब्लड जर नाही थांबलं तर काय करायचं, आणि त्याला म्हणजे त्याला काही दुसरा इलाज पण नाही आहे जास्त. ब्लड नाही थांबलं तर काय करायचं, पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो ना. ब्लड नाही थांबलं तर आपण वरनं ब्लड लावलं आणि ते ब्लड असंच वाहत राहिलं इन्सिजन घेतल्यानंतर तर काय करायचं. तर या पेशंटचं काय होतं माहिती आहे का, थोडं लागल्यावर ते काय होत नाही तेवढ्याही, पण समजा जास्त इन्सिजन घ्यायचं असलं तर त्यांना ते धोक्याच असतं, कारण त्यांचं ब्लड थांबत नाही ना. कारण पांढऱ्या पेशी नाहीत शरीरात जास्त. सर पांढऱ्या पेशी शरीरात आपल्या शरीरात कसं पांढऱ्या पेशी असतात, त्यामुळं आपलं ब्लड कसं लागलं तरी लगेच थांबतं, काही जर लागलं तरी ते लगेच थांबतं. पण यांचं कसं थांबत नाही लवकर, आणि थोडं लागलं असतं तर ठीक होतं, पण हे जास्त इन्सिजन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपण हे रिस्क घेऊ शकत नाही आहे सध्या तरी. कारण जास्त हे करावं लागणार आहे. त्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं आहे की त्यापेक्षा प्लास्टर राहू द्या, पेशंटला थोडासा वेळ लागू द्या, 5-6 महिने लागतील पेशंट चांगलं चालायला, पण तेच चांगलं आहे. कारण जीवाशी खेळणं नको त्यांच्या, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो त्यांचंही बरोबर आहे ते बोलणं, आणि आम्हालाही माहीत आहे, कारण पहिला एकदा लागलं होतं ना त्यावेळेस ब्लड थांबलं नव्हतं, त्यावेळेस आम्हाला कळालं होतं की हे असं आहे म्हणून. मग पण हे कसं का आहे हे तर त्यांनी सांगितलं की ही अनुवंशिक असतं, कुणाला तर एखाद्याला असलं. शुगरचं कसं सेम, शुगर ही अनुवंशिक आहे, कारण तुमच्या जर खानदानात कोणाला शुगर असेल तर ते पुढं जाऊन ते कोणाला तरी होते असं म्हणतात. त्याच प्रकारचं हे पण आहे, म्हणजे ब्लडमध्ये पेशी भरपूर प्रमाणात तयार न होणं. तर हे असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. त्यामुळे कुठलेच डॉक्टर ऑपरेट करायला तयार होत नाही आहेत. मग आम्ही पण तो विषय सोडून दिला आहे सर्जरीचा, म्हणजे नकोच, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, तर तेवढी रिस्क आपल्याला घ्यायचीच नाही मित्रांनो. त्यामुळं ते विषय सोडून दिलेला आहे आम्ही पण. तर मित्रांनो असा सर्व प्रॉब्लेम आहे. मग तुम्हीच सांगा की कसं ऑपरेट करायचं. नाही करू शकत ऑपरेट ते थोडासा वेळ लागेल, पण होईल ठीक, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे, सगळ्या डॉक्टरांचं. तर आम्ही ते मान्य केलेलं आहे. पण आता विषय राहिला आहे की हे प्लास्टर कधी करायचं. कसं थोडंसं पडले त्यावेळेस थोडंसं लागले ना, त्यामुळं तिथे थोडीशी जखम होती. मग डॉक्टर म्हटले की ती जखम थोडीशी वाळल्यानंतरच आपण ते प्लास्टर करू शकतो. मग आज झालेत 11 दिवस, बघू आता काय करतील डॉक्टर लोक. आज उद्या तरी हे प्लास्टर करतात का काय करतात, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन पुढं काय होणार आहे ते. म्हणजे ऑपरेट तर नाहीच थोडा सध्या, प्लास्टर कधी होणार आहे ते मी सांगेनच. आणि प्लास्टर सगळं झालं की ते आम्हाला सोडल्यानंतर आम्ही माडालाच गावाकडे जाणार आहे मित्रांनो. तर त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये त्यांना दाखवेनच, की सगळेजण म्हणतात ना मिस्टरांना दाखवा प्लास्टर, म्हणजे कुठं काय कुठल्या पायाला लागले हे सगळं विचारतात सगळं, आणि त्यांना काळजी आहे म्हणूनच तुम्ही विचारता मित्रांनो. आणि तुमच्या सर्वांचं खरंच खूप धन्यवाद की तुम्ही सर्वांनी मला धीर दिला की ताई घाबरू नका, स्वामी सगळं ठीक करतील. हो, माझा पण स्वामी समर्थावर आणि दत्तगुरू महाराजावर खूप विश्वास आहे, त्यांच्यावर, आणि त्यांच्यामुळेच मी प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते. त्यांचाच माझ्या डोक्यावर मस्तकावरती हात आहे, आणि त्यामुळे मी कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो बघू आज काय होते. प्लास्टर आज किंवा उद्या करतीलच, तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि आता गावाकडे गेल्यावरच मी व्हिडिओ टाकेन मित्रांनो. ओके, तर परत एकदा मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं खूप धन्यवाद.